आज आपण या व्हिडिओमध्ये दोन आनंदाच्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत। पहिली बातमी ही आज 1 जुलै रोजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर झाल्या आहेत, तर दुसरी बातमी सर्व आधार कार्ड धारकांसाठी चांगली व दिलासा देणारी आहे। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। आजपासून जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे। आज बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती सरकारी कंपन्यांकडून जाहीर करण्यात येतात। देशातील सर्वात मोठ्या सरकारी पेट्रोलियम कंपन्या IOCL म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, BPCL भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व कंपन्यांनी आजपासून कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे। म्हणजेच आजपासून कमर्शियल गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे। आज बुधवार 1 जुलै पासून 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर जवळपास 183 रुपयांनी स्वस्त झाला आहे। या नवीन किमती देशभरामध्ये आजपासून लागू होतील। आजपासून आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आता जवळपास 2885 रुपये मोजावे लागतील। याआधी जून महिन्यामध्ये 3067 रुपये 50 पैशांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत होता। दुसरे महत्त्वाचे म्हणजे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही। म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। अलीकडेच जून महिन्यात म्हणजे 7 जून 2026 रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 29 रुपयांची वाढ केली होती। सध्या 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती देशाची राजधानी दिल्लीत 942 रुपये, तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना जवळपास 942 ते 950 रुपये मोजावे लागत आहे। आता देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे। आधार कार्ड जारी करणारी भारत सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI च्या नियमानुसार आतापर्यंत ईमेल आयडी आधार कार्ड मध्ये अपडेट करण्यासाठी म्हणजे अद्ययावत करण्यासाठी 75 रुपये चार्ज द्यावा लागत होता। म्हणजेच 75 रुपये फी भरावी लागत होती। मात्र आता दिलासा देणारी बातमी म्हणजे आजपासून अर्थात 1 जुलै 2026 पासून ते येत्या 31 डिसेंबर 2026 पर्यंत आधार मोबाईल ऍप द्वारे तुमचा ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी 1 रुपया देखील द्यावा लागणार नाही। म्हणजेच कोणतेही शुल्क आधार कार्ड धारकांकडून आकारले जाणार नाहीत। ही सुविधा आज 1 जुलै पासून येत्या 31 डिसेंबर 2026 पर्यंत फ्री मध्ये म्हणजेच मोफत राहील। तरी ज्यांना आपल्या आधार मध्ये ईमेल आयडी अपडेट करायचा त्यांनी येत्या 31 डिसेंबर 2026 पर्यंत फ्री मध्ये ईमेल आयडी अपडेट करून घ्यावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।